नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलवर या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. मिशन पोलीस भरती 2025-26 मिश्र प्रश्न पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे प्रश्न या ठिकाणी फुल कन्सेप्ट आणि शॉर्टकट मेथडनं आपण पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला 8 प्रश्न पाहायचे आहेत आणि ते 8 प्रश्न अतिशय दर्जेदार आहेत आणि हे 8 प्रश्न जर आपण अचूक सोडवले बेटा तर निश्चितच आपला रिझल्ट फिक्स आहे. त्यामुळे आपण आता एक एक प्रश्न पाहू. पहा, पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न काय पहा. प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो पहा. प्रश्न पहिला, एका रकमेचे 15 वर्षात चक्रवाढ व्याजाने दाम दुप्पट होते. बघा, एका रकमेची 15 वर्षामध्ये चक्रवाढ व्याजाने दाम दुप्पट होते तर किती वर्षात दाम 8 पट होईल? किती वर्षामध्ये दाम 8 पट होईल? बेटा काय करायचं सांगतो, इकडे लिहायचं मुद्दत आणि इकडे लिहायचं पट. इकडे काय लिहायचं? पट. आता बघा, मुद्दत एका रकमेचे 15 वर्षात, मुदत किती? 15 वर्ष. एका रकमेचे 15 वर्षात चक्रवाढ व्याजाने दाम दुप्पट होते. किती होते? दुप्पट. मग दाम दुप्पट म्हणल्याच्या नंतर, दुप्पट म्हणल्यानंतर 2चा पहिला घात घ्यायचा. 2चा पहिला घात किती? 2 पट होईल. 2चा पहिला घात 2च. किती पट? 2 पट. त्यानंतर आता 15 ची दुप्पट करा बेटा, 30. मुदत किती झाली आता? पहिल्यांदा किती घेतला आपण? 15 वर्ष. 15 वर्षात एका रकमेचे 15 वर्षात चक्रवाढ व्याजाने दाम दुप्पट होते. मग वर्ष, मुदत म्हणजे वर्ष किती? 15 वर्ष. दाम दुप्पट म्हणजे 2 घ्यायचा आणि 2चा पहिला घात किती झालं? 2चा पहिला घात म्हणजे 2 पट. त्यानंतर 15 ची दुप्पट करा आता किती वर्ष? 30 वर्ष. 30 वर्ष आणि इकडं 2चा बेटा दुसरा घात किती होणार रे? 2चा दुसरा घात म्हणजे 4 पट. ठीक आहे, 4 पट. त्यानंतर 15 दुनी 30, 15 त्रिक 45 वर्ष आणि इथं काय करायचं बेटा? आता 2चा कितवा घात रे? तिसरा घात आणि 2चा तिसरा घात किती होतो? 8. मग 8 पट. ठीक आहे, आपल्याला काय विचारलं होतं पहा, काय विचारलं होतं तर एका रकमेचे 15 वर्षामध्ये चक्रवाढ व्याजाने दाम दुप्पट होते तर किती वर्षात दाम 8 पट होईल? किती वर्षात दाम 8 पट होईल? किती वर्षात दाम 8 पट झाली रे? 45 वर्षामध्ये दाम 8 पट होईल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 45 वर्ष. बेटा बघा, इथं मुदत काय करायचं? 15 वर्ष. 15, 30, 45. 15चा पाडा घ्यायचा आणि इकडे दुप्पट म्हणल्यानंतर 2चा पहिला घात, पुन्हा 2चा दुसरा घात, पुन्हा 2चा तिसरा घात. आपल्याला विचारलं होतं किती वर्षात दाम 8 पट होईल? इथं किती पट? 8 पट किती वर्षात झाली? 45 वर्षात. 4 पट किती वर्षात झाली? 30 वर्षात. आणि दुप्पट किती वर्षात झाली? 15 वर्षात. ठीक आहे, चला यानंतर आपण पाहू प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 बघा आता. दुसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न काय म्हणतो तर पहा, एका रकमेचे 4 वर्षात, एका रकमेचे 4 वर्षात चक्रवाढ व्याजाने रास तिप्पट होते तर किती वर्षात रास 81 पट होईल? पहा, किती वर्षामध्ये रास 81 पट होईल? बेटा पूर्वी सारखंच अगोदर आपण इथे लिहू मुद्दत. इथं काय लिहू रे? मुद्दत. आणि त्यानंतर इथे लिहू किती? पट. पहिल्यांदा काय लिहायचं? मुद्दत आणि पुन्हा लिहायचं पट. असं का? मुद्दत किती आहे? 4 वर्षात चक्रवाढ व्याजाने रास तिप्पट होते. किती वर्षात? 4 वर्षात. 4 वर्षात रास कशी होते बेटा? तिप्पट. तिप्पट म्हणजे इथं 3 घ्या आणि 3चा पहिला घात म्हणजे किती पट? 3 पट. बघा, तिप्पट किती वर्षामध्ये होते? 4 वर्षात तिप्पट. आता 4 ची डबल 8 वर्ष. 4 ची डबल 8 वर्ष. आणि इथं तिप्पट होते म्हणजे 3चा कितवा घात घ्यायचा? दुसरा. 3चा दुसरा घात किती होणार? 9. 9 पट. त्यानंतर 4 1 4, 4 2 8, 4 त्रिक 12 वर्ष. 4 त्रिक 12 वर्ष. आणि इथं घ्यायचं बेटा 3चा तिसरा घात किती होईल रे? 27. म्हणजे 27 पट. पण आपल्याला किती विचारलं? किती वर्षात 81 पट होईल? आणखीन पुढे जा. 4 त्रिक 12, 4 चोक 16, 4 चोक 16 वर्ष. आणि इथं 3चा कितवा घात घेतला? 3चा चौथा घात आणि 3चा चौथा घात म्हणजे 81 पट. 81 पट. मग बघा प्रो, आपल्याला काय विचारलं होतं रे की किती वर्षात, बघा एका रकमेचे 4 वर्षात चक्रवाढ व्याजाने रास तिप्पट होते तर किती वर्षात रास 81 पट होईल? 81 पट होईल. 81 पट होईल. किती वर्षात होईल? किती वर्षात होईल? तर ती होईल 16 वर्षात. पर्याय क्रमांक 1.
किती आहे 16 वर्ष. पुन्हा एकदा बघा 4 वर्षामध्ये तिप्पट. तिप्पट होण्यासाठी 4 वर्ष लागतात. 9 पट होण्यासाठी 8 वर्ष लागतात. 27 पट जर विचारलं असतं तर 12 वर्षात होईल. आणि 81 पट जर विचारलं बेटा तर किती वर्षामध्ये व्हायला पाहिजे रे? 16 वर्षामध्ये 81 पट व्हायला पाहिजे. चला तिसरा प्रश्न पहा आता. प्रश्न क्रमांक 3. चला तिसरा जो प्रश्न आहे तो आहे कॅलेंडर या घटकावर आधारित आणि अतिशय दर्जेदार प्रश्न आहे बघा आता हा. प्रश्न क्रमांक 3. जसं 2005 मार्च 2005 वर्ष मार्च महिन्यात तिसरा सोमवार कोणत्या तारखेला होता? आता लक्षात ठेवा 2005 आणि महिना आहे मार्च आणि या महिन्यामध्ये तिसरा सोमवार कोणत्या तारखेला होता? 22 मार्च, 21 मार्च, 14 मार्च, 2 मार्च. नेमकं कसं ओळखायचं? तर बेटा आपल्याला रिअल मध्ये जावं लागेल. कुठं? इसवी सन 2005 कडे. तर तुम्हाला त्याचे मी काही नियम सांगतो. पहिल्या 100 वर्षामध्ये पहा आता, पहिल्या 100 वर्षामध्ये 5 दिवस एक्स्ट्रा असतात. पहिल्या 200 वर्षामध्ये 3 दिवस एक्स्ट्रा असतात. पहिल्या 300 वर्षामध्ये 1 दिवस एक्स्ट्रा असतो. पहिल्या 400 वर्षामध्ये 0 दिवस एक्स्ट्रा असतो. आणि बेटा आता 400च्या पटीमध्ये 400च्या आता पट्टीमध्ये म्हणजे उदाहरणामध्ये 800 वर्षामध्ये 0 दिवस एक्स्ट्रा, 1200 वर्षामध्ये 0 दिवस एक्स्ट्रा, त्यानंतर 1600 वर्षामध्ये 0 दिवस एक्स्ट्रा, त्यानंतर 2000 वर्षामध्ये 0 दिवस एक्स्ट्रा. पुन्हा एकदा बघा पहिल्या 100 वर्षामध्ये 5 दिवस एक्स्ट्रा, पहिल्या 200 वर्षामध्ये 3 दिवस एक्स्ट्रा, पहिल्या 300 वर्षामध्ये 1 दिवस एक्स्ट्रा, पहिल्या 400 वर्षामध्ये 0 दिवस एक्स्ट्रा. आणि आता 400च्या पटीमध्ये 800, 1200, 1600, 2000, पुढे 2400, 2800 0 दिवसच एक्स्ट्रा असतात. ही झाली पहिली माहिती रिअल वार काढण्याची. रिअल वार काढण्यासाठी आपल्याला हे नियम माहित पाहिजे. त्यानंतर आता वारांचे कोड हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. वारांचे कोड. तर वारांचे कोड कसे बेटा बघा, रविवारचा कोड आहे 0, सोमवारचा जो कोड आहे बेटा तो आहे 1, मंगळवारचा जो कोड आहे तो आहे 2, बुधवारचा जो कोड आहे तो 3, पुन्हा गुरुवारचा जो कोड आहे तो 4, शुक्रवारचा जो कोड आहे तो आहे 5 आणि बेटा शनिवारचा जो कोड आहे तो आहे 6. ठीक आहे. वारांचे कोड पण लक्षात ठेवा. आता बघा आपल्याला काय करायचं तर 2005 मार्च महिन्यात तिसरा सोमवार कोणत्या तारखेला होता? बेटा या 2005 वर्षांची आता फोड करायची कशी? पहिल्यांदा 2000 वर्ष, त्याच्यानंतर मध्ये आणखी 4 वर्ष आणि शेवटचं वर्ष आहे 2005. ठीक आहे 2005. चला मग आता काय करायचं बघा सांगा. पहिल्या 2000 वर्षामध्ये एक्स्ट्रा दिवस किती असतात? इथे बघा ना, पहिल्या 200 वर्षामध्ये एक्स्ट्रा दिवस पहिल्या 2000 वर्षामध्ये एक्स्ट्रा दिवस किती रे? 0. आता हे मधले 4 वर्ष कोणते आहेत बेटा? मधले 4 वर्ष म्हणजे 2001, 2002, 2003 आणि 2004. मला सांगा 2001 मध्ये 1 दिवस एक्स्ट्रा, 2002 मध्ये 1 दिवस एक्स्ट्रा, 2003 मध्ये 1 दिवस एक्स्ट्रा आणि 2004 मध्ये 2 दिवस एक्स्ट्रा. याचा अर्थ मधल्या या 4 वर्षामध्ये एक्स्ट्रा दिवस किती असतील रे? 5 है ना. या 4 मध्ये 3 वर्ष साधे आहेत ते 3 दिवस एक्स्ट्रा आणि 1 वर्ष लीप आहे त्याच्यातले 2 दिवस एक्स्ट्रा. 3 आणि 2 किती झाले? 5. आता 2005 चे किती दिवस घ्यायचे? जानेवारीचे 3 एक्स्ट्रा दिवस, फेब्रुवारी महिना 28 चा आहे म्हणून एक्स्ट्रा दिवस 0 आणि मार्चचे किती घ्या बेटा? 1. मार्चचा 1 घ्या. मार्चचा 1 का घेतला तर आपल्याला 1 मार्च 2005 ला कोणता वार आहे ते बघायचं आहे. लक्षात ठेवा 1 मार्च 2005 ला कोणता वार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. मग ही 2000 प्लस 4 वर्ष आणि हे 2005. 2000 वर्षामध्ये 0 दिवस, या 4 वर्षामध्ये एक्स्ट्रा दिवस 5. 2005च्या जानेवारीचे 3, फेब्रुवारीचा 0 आणि मार्चचा 1. या सगळ्यांची बेटा आता टोटल करावे. या सगळ्यांची टोटल जर आपण केली बेटा तर आता काय बघा 5 आणि 3 8, 8 आणि 1 9. पुन्हा काय करायचं या 9 ला भाग द्या कशानं रे? 7 न. 7 1 7 बेटा किती उरले? 2 आणि 2 हा कोड कशाचा आहे बघा बरं? 2 हा कोड कोणाचा आहे? मंगळवारचा आहे. 2 हा कोड मंगळवारचा आहे. याचाच अर्थ काय झाला बेटा की याचाच अर्थ काय झाला तर 1 मार्च 2005 ला कोणता वार होता रे? मंगळवार. मग 1 मार्च 2005 ला जर मंगळवार असेल तर मला सांगा पहिला सोमवार कोणत्या तारखेला आला असेल? 2 तारखेला मंगळवार होता ना, 2 मार्च है ना. 2 मार्चला जर मंगळवार असेल, सॉरी एक्स्ट्रा दिवस 2 आले, 2 चा कोड आहे मंगळवार म्हणजे 1 मार्चला कोणता वार आहे?
1 मार्चला आहे मंगळवार, 1 मार्चला मंगळवार आहे. मग बेटा 1 मार्चला जर मंगळवार तर 7 मार्चला काय असेल रे पुढं सोमवार. म्हणजे पहिला सोमवार कोणत्या तारखेला आला 7. पुन्हा 14 मार्चला काय असेल रे सोमवार. दुसरा सोमवार कोणत्या तारखेला आला 14. आणि पुन्हा 21 मार्चला काय असेल बेटा सोमवारच असेल. आणि हा तिसरा सोमवार असेल तो कोणत्या तारखेला आला तो आलेला आहे 21 मार्चला. पर्याय क्रमांक 3 21 मार्च. आता याला म्हणतात रिअल वार काढणे. त्यासाठी तुम्हाला हे नियम माहित पाहिजे, हे नियम माहित पाहिजे आणि दिलेल्या नियमांचा वापर कसा करायचा हे पण माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला पुढं प्रश्न क्रमांक 4 बघा. प्रश्न चौथा. 8 वर्गमुळात 2 गुणिले 5 वर्गमुळात 2 बरोबर किती असं आपल्याला विचारलं. चला बेटा आता बघा हे वर्गमुळामध्ये 2 आहे, हे वर्गमुळात 2 आहे आणि इथं 5 आहे आणि इथं 5 आहे. या 8चा आणि 5चा गुणाकार करा. 8 गुणिले 5 आणि गुणिले वर्गमुळात 2 गुणिले पुन्हा वर्गमुळात किती आहे 2 है ना. 8 गुणिले 5 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 8 पंचे 40 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर वर्गमुळामध्ये किती येईल 4. पुन्हा हे 40 आणि गुणिले वर्गमुळात 4 त्याचं वर्गमूळ 2 आणि 40 जुनी किती होणार बेटा 80. तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर 80 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक किती दिसतो 2 दिसतो. ठीक आहे बघा 8 पंचे 40 आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 4 40 ला 40 4चा वर्गमूळ 2 आणि 40 जुनी किती होणार 80 होणार. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता हा जो क्वेश्चन आहे तो निश्चितच तुमचा रिझल्ट अशा प्रश्नांवर डिपेंड असतो. बघा कसं एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 35 किमी बघा एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 35 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 52 किमी जाण्यासाठी अंतर जाण्यासाठी एकूण 9 तास लागतात. किती तास लागतात रे 9 तास लागतात. तर त्याच बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 42 किमी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 42 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 78 किमी अंतर जाण्यासाठी 12 तास लागतात. तर त्या बोटीचा संत पाण्यातला वेग किती बघा बेटा. आता लक्षात ठेवा प्रश्न समजून घ्या. एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 35 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 52 किमी जाण्यासाठी 9 तास लागतात. तर त्याच बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 42 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 78 किमी जाण्यासाठी 12 तास लागतात. तर त्या बोटीचा संत पाण्यातला वेग विचारला. मग संत पाण्यातला जर वेग विचारला असेल बेटा तर पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल विरुद्ध जाताना वेग विरुद्ध दिशेने वेग आणि पुन्हा बघावं लागेल प्रवाहाच्या दिशेने वेग. ठीक आहे त्या नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध वेग किती असेल आणि प्रवाहाच्या दिशेने किती असेल कसं बघायचं बघा. आता एक लक्षात एकदम सोपी पद्धत सांगतो. सांगा एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती अंतर 35 किमी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने इथे किती आहे 35 किमी आणि दुसऱ्या वाक्यामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 42 किमी. बघा पहिल्या वाक्यामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 35 किमी आणि दुसऱ्या वाक्यामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 42 किमी. आता मला सांगा या दोन्ही संख्यांना कशाने भाग जातो 7 ने. 7 5 35 आणि 7 कम 42. फक्त लक्ष द्या झालं. आता इकडे बघा प्रवाहाच्या दिशेने किती अंतर जाते 52 किमी. पहिल्या वाक्यामध्ये प्रवाहाच्या दिशेने अंतर जाते 52 किमी आणि दुसऱ्या वाक्यामध्ये प्रवाहाच्या दिशेने अंतर जाते 78 किमी. बेटा यांना भाग द्या एका समान संख्येनं आपण भाग देऊ 13 न 13 चौक 52 आणि 13 6 78. ठीक आहे आता मला सांगा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 35 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 52 किमी जाण्यासाठी किती वेळ लागेल होते 9 तास. बघा मग 5 आणि 4 9. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 35 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 52 किमी जाण्यासाठी किती तास लागायला होते 5 आणि 4 9 बरोबर आहे. पुन्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 42 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 78 किमी जाण्यासाठी किती तास लागायला होते 6 आणि 6 12 तास लागायला होते बरोबर. म्हणजे याचा अर्थ हे काय आहे बेटा तर हे 7 काय आहे तर त्या नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातानाचा वेग आहे आणि हे 13 काय आहे बेटा हे 13 काय आहे त्या नावेचा प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग आहे. मग विचारलं काय
तर संथ पाण्यातला वेग विचारला, आणि संथ पाण्यातला वेग आपण कसा करतो बेटा? संथ पाण्यातला वेग बरोबर x अधिक y भागिले 2. x म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग. मग सांगा, x म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग किती मिळाला? 13 मिळाला. प्लस y म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातानाचा वेग किती मिळाला? 7 मिळाला. आणि भागिले किती करा बेटा? 2 करा. 13 अधिक 7 किती होणार रे? 20. आणि 20 ला जर 2 न भागलं तर त्या नावेचा संथ पाण्यातला वेग किती असायला पाहिजे? 10 किलोमीटर प्रति तास असायला पाहिजे. ठीक आहे, बघा बरं पर्याय. पर्याय क्रमांक 2 दिसतो, 10 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, चला दुसरा प्रश्न पहा आता. पुढचा प्रश्न, एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 51 किमी जाण्यासाठी 7 तास लागतात. किती तास लागतात रे? 7 तास लागतात. तर त्याच बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 63 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 85 किमी जाण्यासाठी 12 तास लागतात. या दोन वाक्याकडे लक्ष द्या बेटा. लक्षात ठेवा, एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 51 किमी जाण्यासाठी 7 तास लागतात, आणि त्याच बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 63 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 85 किमी अंतर जाण्यासाठी 12 तास लागतात. तर प्रवाहाचा वेग किती विचारलं? ठीक आहे, प्रवाहाचा जर वेग विचारला असेल तर आपण पहिल्यांदा काय करू? विरुद्ध दिशेने वेग काढू. विरुद्ध दिशेने, विरुद्ध दिशेने त्या नावेचा वेग किती असेल? आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आपण काय करू? दिशेने वेग. दिशेने वेग, प्रवाहाच्या दिशेने वेग. बघा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय वेग आहे आणि प्रवाहाच्या दिशेने काय वेग आहे ते कसं काढायचं सांगा. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती अंतर? 36. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पहिल्या वाक्यामध्ये 36 किमी अंतर, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 63. पहिल्या वाक्यामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36, दुसऱ्या वाक्यामध्ये किती बेटा? 63. त्यानंतर पहिल्या वाक्यामध्ये प्रवाहाच्या दिशेने किती? 51 किमी. प्रवाहाच्या दिशेने 51 किमी, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये प्रवाहाच्या दिशेने किती किमी? 85 किमी. चला आता आपण यांना भाग देऊ. कसं बघा, किती भाग जाईल? 9. 9 चोक 36 आणि 9 7 63. पुन्हा इथं 13 न भाग द्या. किती भाग जाईल? 17 न, सॉरी 17 न भाग द्या. 17 त्रिक 51 आणि 17 पाचा 85. आता एकदा चेक करा. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 51 किमी जाण्यासाठी किती तास लागतात? 7. बघा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 51 किमी जाण्यासाठी 4 आणि 3 किती तास लागतात रे? 7. बरोबर. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 51 किमी जाण्यासाठी किती तास लागतात? 7 तास लागतात. 4 आणि 3 7. आता दुसऱ्या वाक्यामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 63 किमी आणि प्रवाहाच्या दिशेने 85 किमी जाण्यासाठी 12 तास लागतात. बघा रे, 7 आणि 5 किती आले? 12 आलं. मग याचाच अर्थ प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना त्या नावेचा वेग किती आहे? तो आहे बेटा 9 किलोमीटर प्रति तास. आणि प्रवाहाच्या दिशेने जाताना त्या नावेचा वेग आहे 17 किलोमीटर प्रति तास. बघा, दिशेने जातानाचा वेग 17 आणि विरुद्ध दिशेने जातानाचा वेग 9. म्हणजे याचा अर्थ x ची किंमत 17 आणि y ची किंमत 9. आपल्याला काय विचारलं बेटा? प्रवाहाचा वेग विचारला. मग संत पाण्यातल्या वेगाचा फॉर्म्युला होता x अधिक y भागिले 2, परंतु प्रवाहाच्या वेगाचा फॉर्म्युला आहे x मायनस y भागिले 2. x म्हणजे दिशेने जातानाचा वेग किती रे? 17, आणि मायनस y म्हणजे विरुद्ध दिशेने जातानाचा वेग किती रे? 9, आणि भागिले किती करा बेटा? 2 करा. 17 मधून 9 गेले किती राहतील रे? 8, आणि 8 ला जर 2 न भागलं तर आपलं उत्तर असेल प्रवाहाचा वेग किती? तर 2 × 8 प्रवाहाचा वेग असेल 4 किलोमीटर प्रति तास. बघा बरं, 4 किलोमीटर प्रति तास, 4 किलोमीटर प्रति तास, 4 किलोमीटर प्रति तास. पर्याय क्रमांक 1. समजा बेटा तुम्हाला याच उदाहरणामध्ये जर त्या नावेचा संत पाण्यातला वेग विचारला असता तर x अधिक y भागिले 2 केलं असतं. म्हणजे 17 अधिक 9 किती होणार रे? 26, आणि 26 ला 2 न भागलं 13. संत पाण्यातला वेग 13 ला असता आणि प्रवाहाचा वेग जर विचारला तर किती येईल? तो 4 किलोमीटर प्रति तास यायला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. पुढचा जो प्रश्न आहे तो बघा, प्रश्न 7वा. प्रश्न क्रमांक 7 काय आहे? 6 सलग समसंख्यांची बेरीज दिलीची आहे. 6 सलग
समसंख्या म्हणजे पाठोपाठ येणाऱ्या 6 समसंख्या आहेत आणि त्यांची बेरीज किती आहे बेटा 150 आहे. तर त्या पुढील सलग 3 समसंख्यांची बेरीज किती? तर त्या पुढील सलग 3 समसंख्यांची बेरीज किती? तर आपण काय करू, पहिल्यांदा या 6 सलग समसंख्यांची बेरीज किती आहे 150. 6 संख्यांची बेरीज आहे 150. 150 ला आपण 6 न भागलं तर त्या 6 संख्यांची आपल्याला काय मिळेल बेटा सरासरी. मग 6 संख्यांची सरासरी किती मिळणार बघा, 6 न भाग द्या, 6 दोन्ही 12, 3 उरले 6 पंचे 30. ही त्यांची काय झाली सरासरी. पण आपल्या 6 संख्येमधली ही 25 संख्या नसेल का, कारण आपल्याकडे असणाऱ्या सर्वच्या सर्व संख्या सम आहेत ना. मग आपण 150 ला जर 6 न भागलं तर भागाकार येतो आपला 25, पण आपली ती संख्या 25 नाही. मग आपल्या त्या 6 संख्या कोणत्या असतील तर बघा, 25च्या मागची सम कोणती रे 24 आणि पुढची कोणती बेटा 26. मग याच्या मागची आणखीन कोणती 22, याच्या मागची 20, याच्या पुढची 28 आणि याच्या पुढची 30. मग त्या 6 समसंख्या कोणत्या असतील 20, 22, 24, 26, 28, 30. ठीक आहे. विचारलं काय, तर त्या पुढील सलग 3 समसंख्यांची बेरीज, त्या पुढील सलग 3 समसंख्यांची बेरीज. मग त्या पुढच्या सलग 3 समसंख्या कोणत्या असतील तर असेल एक 32, त्यानंतर असेल 34 आणि त्यानंतर असेल बेटा 36. 6 4 10, 10 2 12 2, हाचे 1 3 9, 9 1 10. उत्तर असेल 102, 102, 102 पर्याय क्रमांक 3. चलो नेक्स्ट. आता 8वा प्रश्न बघा, एक शेवटचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. चला प्रश्न 8वा काय म्हणतो, एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 20% ने वाढविली. एका वृत्तचिती म्हणजे काय रे, त्याला आपण सिलेंडर म्हणतो हे है ना, याला म्हणतात वृत्तचितीय. हे आहे वृत्तचिती, हे झाली वृत्तचिती. याला म्हणायचं वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या आणि याला म्हणायचं त्या वृत्तचितीची उंची. याला काय म्हणायचं उंची. एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 20% ने वाढवली आणि उंची 50% ने कमी केली तर तिच्या घनफळात शेकडा घट किती होईल? त्या इष्टिकेच्या घनफळामध्ये शेकडा घट किती होईल? मला सांगा बेटा. आता वृत्तचिती काय आहे, वृत्तचिती आहे ना, वृत्तचितीचे क्षेत्रफळ याचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर एच. काय आहे पाय आर स्क्वेअर एच. मला सांगा त्रिज्या कशी केली म्हणते, तळाची त्रिज्या 20% ने वाढवली आणि उंची ही 50% ने काय केली कमी केली तर तिच्या घनफळामध्ये शेकडा घट किती होईल? बेटा शेकडा घट म्हणजे काय, तर शेकडा म्हणजे 100 प्रमाण धरून केलेली तुलना. ठीक आहे. चला मी पहिल्यांदा या ठिकाणी काय करतो बेटा 100 घेतो. किती घेतले 100. मग त्रिज्या किती टक्क्याने वाढली रे 20% ने. पण सूत्रामध्ये बघा आर स्क्वेअर आहे ना, मग त्रिज्या ही 20% ने वाढली आणि सूत्रामध्ये आर स्क्वेअर आहे म्हणजे 120/100 गुणिले 120/100. किती घ्या रे 2 घ्या. का पाय आर स्क्वेअर आहे ना, मग त्रिज्या 20% ने वाढली, 100 गुणिले 120/100 गुणिले 120/100 आणि बेटा उंची कितीने कमी झाली 50% ने. हाईट याचं स्क्वेअर वगैरे केलं, हाईट 50% ने काय झाली कमी झाली. मग इथं घ्या 50 किती 100. आता कॅल्क्युलेशन करून घ्या, आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. 100 सोबत 100 काय होणार कॅन्सल. पुन्हा हे 100 कॅन्सल, हे वरचे 2 शून्य कॅन्सल, पुन्हा हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य बेटा कॅन्सल. पुन्हा काय होईल रे, पुन्हा काय होणार तर हे 5 1 5, हे 5 दुनी 10, त्यानंतर हे 6 12 आणि आता शेवटी काय उरलं बेटा 12 गुणिले 6 गुणिले 1, 12 6 72 आणि 72 1 72. मला सांगा आपण कोणती संख्या घेतली होती 100. 100 चे काय झाले बेटा 72. मग 100 वरून हे क्षेत्रफळ कशावर आलं 72 वर आलं, म्हणजे किती टक्केने कमी झालं तर आपला आन्सर काय किती टक्केनं कमी झालं बेटा 100 होतं, 100चं 72 झालं म्हणजे ते आता 28% ने काय झाले असेल, त्याच्यामध्ये घट झाली असेल, घट झाली असेल, घट झाली असेल. किती टक्केनं 28%. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 28%. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचा, म्हणजे त्यांना येणाऱ्या पोलीस भरतीसाठी निश्चितच फायदा होईल. धन्यवाद.